नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी अधिक महिन्यानिमित्त खास अनरसे करते आहे। चला तर मग बघूया कसे करायचे ते। आता येतो अधिक महिना। अधिक महिन्याचं महत्त्व म्हणजे जावयाला वाण देणे। मग कशाचं वाण? तर त्यातले काही पदार्थ असे ठरलेले आहेत की त्याच पदार्थांचं वाण हे जावयाला दिलं जातं। काय वस्तू जी असते, दिवा असतो किंवा काय, हे आपापल्या ऐपतीप्रमाणे सगळेजण देतात। पण काही पदार्थ म्हणजे अनरसे, बत्तासे, म्हैसूर पाक जे असे जाळीदार पदार्थ असतात ना, ते पदार्थ जावयाला वाण म्हणून दिले जातात। त्याच्यातला अनरसेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे। त्यामुळे हे अनरसे कसे करायचे आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। हे दिसायलाच पहा, याचा रंग पांढरा शुभ्र नाही आहे, पण रेशनच्या तांदळाचे अनरसे फार सुंदर होतात। याचं वजनी प्रमाण 300 ग्राम आहे। पहिल्यांदा मी हे मोजून घेतलेले आहेत। तांदूळ 300 ग्राम आहेत। हे आता आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, आता मी 3दा हे स्वच्छ धुवून घेतले आणि यात आता तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून याला मी भिजवून ठेवून देणार आहे। हे तांदूळ मी आता 3 दिवस भिजवणार आहे। 3 दिवसाचा अर्थ असा की समजा तुम्ही हे तांदूळ सोमवारी सकाळी 8 वाजता भिजत टाकले तर मग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 8 वाजता 1 दिवस, नंतर बुधवारी 8 वाजता 2 दिवस आणि गुरुवारी 8 वाजता 3 दिवस, असे हे 3 दिवस। आणि मग 3 दिवसानंतर आपल्याला हे तांदूळ या पाण्यातनं काढायचे असतात। पण प्रत्येकदा म्हणजे सोमवारी टाकले तर मंगळवारी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान तुम्ही हे जे तांदूळ आहेत ना, हे सगळे हे पाणी जे आपण आदल्या दिवशी टाकलं आहे ते काढून टाकायचं। तांदूळ एकदा धुवून घ्यायचे आणि परत दुसरं पाणी टाकायचं। असं तुम्हाला सोमवारी टाकल्यानंतर मंगळवार आणि बुधवार करायचं आणि गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत, खूप जास्त वेळ ठेवू नये कारण नाहीतर त्याचा आंबूसपणा वाढून जातो। 9 वाजेपर्यंत हे तांदूळ छान स्वच्छ धुवून चाळणीवर टाकून कपड्यावर सुकवून घ्यायचे। ते कसं मी ते दाखवणारच आहे। चला तर मग आता आपण हे तांदूळ उद्या सकाळपर्यंत ठेवून देऊ, मग उद्या सकाळी मी यातलं पाणी बदलवून घेईन। आज आपला आता 3रा दिवस आहे। आता हे तांदूळातलं आपण पाणी सगळं काढून घेणार आणि आता हे तांदूळ छान 2दा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, असे आपले तांदूळ एकदम छान मुरलेले आहेत। असं हातानेच दाणा तुटतो आहे अगदी असा। आता मी हे धुवून घेते। आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले बघा, त्यामुळे काय याला जे एक आंबट असा वास येतो असं ना, तोही कमी होऊन जातो आणि तांदूळ एकदम धुतल्यामुळे हे स्वच्छ छान झाले। पण हातानेच कसे आता ते अगदी बारीक होऊन राहिलेत। आता ह्याच्यात थोडंसं फार पाणी असतंच। आपण अशा एखाद्या रोळीवर किंवा चाळणीवर काढून त्याला 10-15 मिनटं असं ठेवून द्यायचं, म्हणजे यातलं पाणी असं सगळं गळायला लागतं। ते बघा, दिसत असेल तुम्हाला, हे असं पाणी सगळं गळून गेलं पाहिजे। आणि मग 15 मिनटानंतर एखाद्या स्वच्छ कपड्यावरती, नॅपकिनवरती याला आपण पसरवून ठेवूया। हे बघा, हे पहा सगळं असं पाणी गळून गेलेलं आहे। तरीही पहा तांदूळ असा हाताला ओला लागतो। त्यामुळे आता याला आपल्याला कपड्यावर टाकायचं आहे। आता याला छान असं पसरवून घ्यायचं। काय उन्हाळा असला ना, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे लवकर सुकतील, हिवाळ्यात थोडा वेळ लागतो। आता याला परत आपल्याला एक 15 मिनिटात हे तांदूळ छान सुकून जातात। तर खरं चांगली गरम असेल ना तर पंख्याची गरज पडत नाही, पण पंखा लावला तर पटकन काम होतं। 15 मिनिटं झालेत।
उन्हाळा असल्यामुळे मी पंखाही लावलेला नाही आहे आणि यात तांदूळ आपले छान सुकून गेले आहेत. कसे समजायचे, तर ओलसर पाणी तर काही दिसत नाही आपल्याला नॅपकिनवर, आणि हाताला देखील असे घेतल्यानंतर हे असे थोडेसे दाणे राहतात, बाकी असे आपले निघून जातात, हाताला चिटकत नाही. म्हणजे आपला तांदूळ सुकलेला आहे. हाताला थंड आणि ओलसर वाटतो पण हाताला चिटकत नाही, म्हणजे तो परफेक्ट सुकलेला आहे. आता ह्याची आपण हे असा दमट आणि ओशट असतानाच आपल्याला मिक्सरमधून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. असा ओलसर असला पाहिजे तो. आपण असे तांदूळ एकदम बारीक करून घेतले मिक्सरमधनं. समजा जाड निघाले तर चाळून घ्यायचं आणि परत डबल करायचं. एकदम बारीक निघायला पाहिजे, पण हे असं पिठीत झाली पाहिजे. आणि ह्या जे तांदूळाचे जेवढं पिठी आहे तुमची, ती तुम्ही मोजून घ्या वाटीनी पेल्यानी, आणि त्याच्या पाऊणपट आपल्याला यात पिठी साखर घालायची आहे. म्हणजे 1 पेला जर आपली ही तांदूळाची पिठी असेल तर पाऊण पेला आपल्याला त्यात पिठी साखर घालायची आहे. आता आपण ही मोजून घेऊया आपली तांदळाची पिठी किती झाली, आणि त्याप्रमाणे मग या साखरेची मी पिठी साखर करते, आणि मग ती पिठी साखर त्याचं पाऊणपट प्रमाण घेऊन मी याच्यात ते मिक्स करते. हे बघा, या पेल्याने माझं आता सध्या 2 ग्लास झालेले आहे, आणि खूप दाबून नाही भरलेलं मी. हे 2 पूर्ण ग्लास भरून झालेलं आहे, आणि मी 300 ग्रॅम तांदूळ घेतले होते. ह्याच पेल्याने ह्याच पेल्याने मी पेलाभर तांदूळ घेतलेले होते, 300 ग्रॅम भरले होते. आता त्याच पेल्याने माझे हे 2 पूर्ण भरलेले ग्लास पेला मिळून हे आपली पिठी तयार झालेली आहे. आता याच्या पाऊणपट आपल्याला साखर घ्यायची, म्हणजे 1.5 ग्लास आपल्याला यात साखर टाकायची आहे. आता या पेल्याने मी 1.5 पेला यात पिठी साखर मिक्स करते. आता अजून हा अर्धा पेला मी यात हे साखर टाकलेली आहे. आता बघा, हे असं सगळं छान एकत्र करून घ्यायचं. तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. याच प्रमाणात गूळ घालायचा. गुळामुळे लवकर एकजीवपणा येतो साखरेपेक्षा. आता याचे असे गोळे आपल्याला तयार करून ठेवायचे. कोणी कोणी गोळे तयार न करता नुसतंच पीठ असं मिक्स करूनही ठेवून देतात, गोळे न करता. त्यालाही काही हरकत नसते. आता हे पीठ असं छान एकजीव केलं की ती साखर त्या पिठात आपलं, कारण पीठ असं दमट आहे ना, त्यामुळे ती साखर, पिठी साखर छान मिक्स होते त्याच्यात. आणि मग याला छान 2-3 दिवस तरी मुरू द्यायला पाहिजे. दिवाळी जेव्हा आपण करतो की नाही ही उंडी अनारशाची, तेव्हा चांगली 8 दिवस त्याला मुरू देतो. पण समजा एखाद वेळेस घाईघाईत असेल करायचं, तर कमीत कमी 2 दिवस तरी ती छान मुरली पाहिजे, म्हणजे अनारसा सुंदर जाळीदार होतो. आता हे असं छान मिक्स करून हे बघा, आता त्याचा कसा गोळा तयार व्हायला लागला आहे. आता मी याचे असे गोळे करून दाखवते तुम्हाला. असे गोळे करून आपण ठेवून देऊ. गोळे करण्याने काय होतं की आपल्याला जेवढे अनारसे करायचे ना, तेवढाच एक गोळा काढला आणि तोच वापरला, बाकी डब्यात आहे तसं ठेवून दिलं. म्हणून असे गोळे करून ठेवून द्यायचे. आणि ही उंडी आता माझी तरी स्वतः मी जेव्हा उंडी करते तेव्हा अजिबात खराब होत नाही. छान अगदी 3-1 महिने तर माझ्याकडली उंडी छानच राहते आजपर्यंत, म्हणजे खराब कधी झालेली नाही आहे. आणि अनारसा देखील आपण जेव्हा करतो, अनारसाही खूप दिवस टिकतो. चांगला महिनाभर तरी अनारसा बाहेर ठेवला तरी तो चांगला राहतो. हे पहा, आता असे मी गोळे करून ठेवलेले आहेत. आता आपण याला ठेवून देऊया. विदर्भामध्ये सहसा साखरेची अनारशाची उंडी तयार करतात, त्यामुळे मी साखरेची केलेली आहे.
आता आपल्याला केव्हाही अनरसे करायचे असेल तर आपली उंडी तयार आहे, पण तिला 2 दिवस मुरल्यानंतर आपण केव्हाही अनरसे करू शकतो. आता आपली उंडी अशी मी दाखवली होती कसे गोळे केले आहेत, छान मुरली. 8 दिवस झालेले आहेत. आता आपण अनरसे करूया. या अनरसेसाठी लागणारं साहित्य म्हणजे खसखस, त्याचे दूध अगदी 1-1.5 टीस्पून, त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही. तुम्ही किती उंडीचा गोळा घेता याच्यावर आहे. आणि तळण्यासाठी म्हणून तूप. तेलातही तळतात, पण अधिक मासाचं महत्त्व म्हणजे तुपातले तळलेलेच अनरसे असायला पाहिजे. चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया. आपल्याला किती अनरसे करायचे या अंदाजाप्रमाणे एक एक गोळा काढायचा. सगळे गोळे एकदम मोडायचे नाहीत. पहिल्यांदा हा गोळा एक गोळा घेतला तो असा मोडून घ्यायचा. आणि आता याला एक तर तुम्ही केळ्यांनी भिजवू शकता किंवा दुधाने, पाण्याने नाही. अक्षरशः असं अगदी थोडंसं दूध घेत आपल्याला आपली ही उंडी भिजवायची असते. थोडंसं दूध झालं, जास्तीचं जर दूध झालं ना थोडं जरी, तरी देखील मग ती उंडी आसट होते. आणि मग दुसरी उंडी जर आपल्याजवळ तयार असेल तर ठीक आहे, नसेल तर मग आपल्याला त्यात तांदूळाचं पीठ वगैरे मिक्स करावं लागतं. म्हणून असं अगदी थोडं दूध टाकतच आपल्याला ही उंडी भिजवून घ्यायची आहे. आता बघा, तुम्हाला दिसतच असेल मी प्रत्येक वेळी किती छोटं चमच्याने अगदी पाव चमचा दूध घेते आहे. एवढं भिजवण्यासाठी मला 2 टीस्पून एवढं दूध लागलेलं आहे. आता याला छानपैकी आपल्याला चुरायचं आहे. आणि 15 मिनिटं मग आपण त्याला झाकून ठेवून देऊ, म्हणजे ते पीठ छान मुरतं. आता पहा, हे मी छान असं चुरून घेतलं आहे. आता मी याचा असा छान गोळा करून याला झाकून ठेवते 15 मिनिटं. हे पहा, आता मी याला असं 1 मिनिट नाही झाला, मी एकदम छान गोल केलेला होता गोळा. माझा बाउल घेतपर्यंत पहा तो आपोआप पसरायला लागलेला आहे. 15 मिनिटं आपण याला असं झाकून ठेवलं की तो छान मुरून जातं ही उंडी. आणि मग आपण अनरसे तळूया. झाले, आपण आता काढूया याच्याचं भांडं. हे बघा, आता असं छान मुरून गेलं आहे. आता याचे आपण सारखे भाग करूया. आपल्याला अनरसा किती लहान किती मोठा कसा पाहिजे याप्रमाणे आपण याचे गोळे तयार करूया. मी तुम्हाला आता अनरसा थापून दाखवते. ही खसखस घ्यायची, याची थोडीशी आधी घेऊन घ्यायची, सगळी खसखस नाही, थोडी घेत जायची. खरं तर हे सूपावर करतात, कारण सूप आतून असं सूप जे असतं ना ते असं खरखरीत असतं. आपले बाकी परात किंवा घ्या तर ते भांडी थोडेसे सॉफ्ट असतात, सूपालाही चिटकत नाही, म्हणून सूप वापरतात. आता या खसखसीवर आपण हा गोळा असा दाबायचा आणि हे या पद्धतीने हा अनरसा गोल फिरवत मोठा करत न्यायचा. खूप जाडे नाही ठेवायचं आणि खूप पातळी नाही ठेवायचं. हे बघा, आपण गोळा किती छोटा घेतला होता आणि त्याचा अनरसा पहा किती छान मोठा झालेला आहे. असा छान गोल अनरसा करून घ्यायचा. आता आपण जेवढी खसखस घेतली होती ती पूर्ण या अनरसाला खालच्या बाजूने लागलेली आहे. आता आपण कढईखाली गॅस लावूया. मी तूप टाकलेलं आहे. आता आपण तूप गरम झालं
की मग अनरसा घालूया. अनरशाचं असं आहे की त्याला तूप गरम लागतं, पण कमी गरम याच्यावर किंवा खूप मंद याच्यावरही तो व्यवस्थित होत नाही. त्याला मध्यम याच्यावर आपल्याला तळायचं आहे, पण आधी तूप छान गरम झालेलं असलं पाहिजे. गरम तुपात टाकला ना तर अनरसा विरघळतो. अनरसा विरघळला की मग म्हणतात अनरसा फसला किंवा अनरसा हसला. पण आपल्याला तो कोणताही व्हायला नको, म्हणून आधी छान गरम तूप खणखणीत गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवर आपण हा अनरसा तळायचा. पिठाची गोळी घातली आहे आणि बघूया आता की आपलं तूप छान गरम झालंय का. हा गोळा आता पहा असा वर आलेला आहे, म्हणजे आपलं तूप आता गरम झालेलं आहे. आता आपण आपला अनरसा याच्यात घालूया. अनरसा टाकला की गॅस कमी करायचा. आता आपण हा असा अनरसा हातावर घ्यायचा. हे बघा किती छान त्याला सगळीकडनं खसखस लागलेली आहे. आता हा अनरसा आपण असा तुपात सोडायचा. आपली उंडी आता ह्याच याच्यावरनं आपल्याला कळतं की आपली उंडी जमली आहे की नाही. जहा अनरसा मी म्हटलं ना हसला किंवा रुसला म्हणजे तो विरघळतो. ज्या अर्थी आपला अनरसा जसाच्या तसा छान होतोय, याचा अर्थ आपली उंडी एकदम परफेक्ट जमलेली आहे. आता हा अनरसा कधीच पलटवत नसतात. तो एकाच साईडने ज्या बाजूने खसखस लावली ना ती बाजूवरती या पद्धतीने त्याला तळतात. त्याच्यामुळे त्याच्यावर असं वरनं असं आपण झाऱ्याने किंवा सराट्याने तूप टाकत राहायचं सगळीकडनं, म्हणजे तो वरनं पण छान तळल्या जातो. बघा आता तुम्हाला अनरसा कसा पांढरा काढायचा तर तुम्ही या क्षणी देखील काढून घेऊ शकता. पण तुम्हाला थोडा डार्क आणि खमंग अनरसा जर आवडत असेल तर मी याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं. तसंही नंतर अंगोंग तो थोडासा आपोआप, कारण त्यात तूप असतंच गरम असताना, त्यामुळे तो थोडासा लालसर आपोआपच होतो कढईतनं काढल्यावर सुद्धा. हे बघा आपला अनरसा किती सुंदर जमला आहे. अगदी जाळीदार असा हा अनरसा झालेला आहे. बघा त्याच्यावरची खसखस किती सुंदर दिसते आहे. अगदी सच्छिद्र जसं म्हणतात ना की अधिकाचं वाण सच्छिद्र असलं पाहिजे, जाळीदार, तसा हा आपला अनरसा जमला आहे. म्हणजे आपली उंडी परफेक्ट झालेली आहे. आता मी तुम्हाला जशी उंडी भिजून दाखवली आहे ना तशीच मी बाकीची भिजवली आहे. मला अजून 33 अनरसे करायचे आहे, पण आता अजून आपण तळून घेऊया. मी तुम्हाला अजून दाखवते तळून. परत आपण अशी थोडीशी खसखस टाकून घ्यायची आणि परत एक गोळा तयार करून घ्यायचा. छान असा छान गोल शेप द्यायचा त्याला, म्हणजे तो अनरसा कुठूनही फाटत नाही. असं छान हे दिल्यानंतर तुम्हाला जसं वाटलं की उंडी चिकटते तर मग थोडंसं तुपाचं हात लावायचं, असं तूप घ्यायचं, थोडंसं बोटाला लावायचं आणि मग करायचं. पण जर काय तशी गरज पडत नाही. असं या पद्धतीने असं गोल 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 फिरवत हा अनरसा थापत जायचा. आपला तर दुसरा अनरसा छान थापून झाला. याला पण किती छान आपली खसखस लागलेली आहे. तर ह्यालाही आपण टाकूया. असे सगळे अनरसे आपल्याला तळून घ्यायचे. एकदम ज्याला जो नवशिका असतो ना त्यांनी एकदम खूप सारे अनरसे कढईत टाकू नये, नाहीतर मग काय होतं की ते थोडंसं हे सगळं करताना थोडंसं बिघडण्याची शक्यता असते. आपण जे नेहमी करणारे असतात त्यांनी एकदम 4-5 अनरसे तळले तर
काही हरकत नसते. आणि कढई ना थोडी अशी फ्लॅट घ्यावी, म्हणजे मग असं ते तूपही त्याच्यावर टाकता येतं. फ्लॅट उथळ अशी कढई असेल ना, आता तुम्ही बघा माझी कढई एकदम जुनी आहे, खास लोखंडी कढई घेतलेली आहे मी. आजकाल लोक तुपात तळत नाही, बाहेरही आजकाल विकत मिळतात अनरसे. कारण हे जे तळणाचं तूप आहे मग ते कसं वापरलं जात नाही, त्याला वास येतो तळणाचा, म्हणून तेल कसं बाहेरचे लोक वापरत राहतात परत तेच. हे पहा, हा पण अनरसा आपला किती सुंदर झाला. याच्यात जे तूप असतं की नाही ते असं काढून घ्यायचं. असं सगळं हे पहा कसं पडतं आहे तूप, हे सगळं, आणि मग ते आपल्याला ताटात टाकायचं आहे. असे आता मी सगळे अनरसे तळून घेते. प्रत्येक अनरसा बघा आपला किती सुंदर झालेला आहे. त्याच्यावर पहा खसखशीने किती सुंदर गौर आली आहे, तेलावर सुंदर दिसते ती खसखस. आणि ती गौर तुम्ही इथे जर तुम्हाला खसखस नसेल वापरायची तर तुम्ही रवासुद्धा वापरू शकता. असं याच्यातलं तूप काढून घेतलं की मग हा दुसरीकडे प्लेटमध्ये काढून ठेवून द्यायचा. आता मी तुम्हाला दाखवण्यापुरते 4-5च तळते आणि मग माझे नैवेद्याचे मी वेगळे करून घेते. हे पहा, ह्या अनरसाची जाडी ही इतपत असली पाहिजे. मी दाखवते तुम्हाला, अशी इतपत अशी ही जाडी असली पाहिजे. पहा, आपले सुंदर अनरसे तयार झालेले आहेत. ज्यांनी काहीही तूप प्यायलेले नाही आहे ते जास्त, तुम्हाला मी तोडून दाखवीन तसंही. आणि तो कुठल्या आचेवर अनरसा तळायचा हे प्रत्येकाच्या गॅसवर अवलंबून असतं. बरं, तुमच्या गॅसची फ्लेम जर बऱ्यापैकी मोठी असेल तर मग आधी तूप गरम झाल्यावर मंद आचेवर तळा, आणि जर स्लो असेल तर मग मीडियमवरती, पण मंद आचेवर ते कुठलंही तळण शांततेत करायचं, म्हणजे मग आपला पदार्थ कधीच बिघडत नाही. हे बघा, हा आपला अनरसा तुम्ही दोन्हीकडून बघा, कुठूनही तुम्हाला असा तुपकट दिसणार नाही. हे पहा किती छान आतून येतो हे झालेलं आहे. आणि तुम्हाला आवाजही आला असेल. तुम्ही साखरेचा करा, गुळाचा करा, प्रमाण जे मी दिलेलं आहे त्याच प्रमाणात करा. तुम्हाला माझे हा अनरसाची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला प्रतिक्रियांनी कळवा. तुम्ही देखील ह्याच प्रमाणात ही उंडी अनरसाची करून बघा आणि तुमचे अनरसे इतकेच परफेक्ट जमतील याची मला खात्री आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवाराबरोबर आवर्जून शेअर करा, कारण अधिक मासाचं महत्त्व म्हणजे अनरसाचं वाण. त्यामुळे तुम्ही हे सगळ्यांबरोबर शेअर करा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.